आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे श्री भप नावंदे गुरुजी यांचं भव्य कीर्तन। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नागेश्वर झुंगा या चॅनल। सबस्क्राइब केल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवर बघायला भेटतील, तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। आधी जीव आहे का शिव आहे? सांगा। शिव। आधी शिव। शिव हे पुण्या जाती धर्माचं तत्व नाही नाही नाही। शिव हे ब्रह्मांडातलं पहिलं शुद्ध तत्व आहे आणि ते शुद्ध तत्व कसं आहे? इमल। इमल म्हणजे मल रहित। शिवाला मल नाही, शिव मलिन आहे। शिव शुद्ध आहे, जीव अशुद्ध आहे। शिव जन्मत नाही, मरत नाही। शिवाजवळ सुख नाही, दुःख नाही। जीवाजवळ सुख बी आहे, दुःख बी आहे। आणि म्हणून जीव हा एक जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडलेलं अशुद्ध तत्व आहे आणि या अशुद्ध जीव तत्वाला शुद्ध करण्यासाठी भगवंतानं एका जन्माची योजना केली। त्या जन्माचं नाव आहे माणसाचा जन्म। स्त्री असो पुरुष असो, माणसाच्या जन्माला आलेल्या जीवात्म्याला शिवाजवळ जाता येते आणि आईच्या पोटामध्ये 7व्या महिन्यामध्ये जीवाला म्हणलं, देवा इथून बाहेर निघाल्यानंतर मी अखंड तुझी भक्ती करीन, पण इथं माया आहे, इथं जंजाळ आहे, इथं प्रत्येक माणूस येडा झालाय। संसार एक काय अरण्य आहे। संसार एक बाबू अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये दिशा नाही, कुठं जाव कळत नाही। त्यावेळेला मनमोहन स्वामी महाराजांना परमरहस्यामध्ये सांगितलं, संसार रूपी अरण्यवनी अहम भ्रांती बोलला दिशा बोलणे। संसारामध्ये आलेला तुम्ही असो मी असो सगळं विसरून गेला। कुठून आला, किती दिवस राहणार, काय करून आला आणि हे केल्यानं चांगलं आहे का वाईट आहे हे बी कळणार गेले। लोकांचं बघून करत आहोत आणि लोकांचं बघून आम्ही सगळं जगत आहोत। हे सज्जन माणसाचा जन्म परत मिळवणं अत्यंत अवघड आहे। म्हणून माझ्या संतांना म्हणलं, मानवाचा हाती लाभ लाभा हाती। मानवाचा लाभ हाची लाभ लाभा हाती। नका करू माती अरे या शरीराची माती करू का? मातीत तर कसा बी जाणार आहे, त्याची वेळ आल्यावर। पण आम्ही जिवंतपणे या शरीराची माती करला। न मिळणारा जन्म मिळालाय आणि देवानं फक्त माणसालाच एक दिले शक्ती, त्याचं नाव आहे भक्ती। भक्ती एक शक्ती आहे। भक्तीमध्ये ज्ञान आहे, भक्तीमध्ये ज्ञान आहे
आणि भक्तीतलं ज्ञान हेच आत्मज्ञान आहे बाबू. भक्तीतलं ज्ञान हेच आत्मज्ञान. म्हणून संत म्हणतात भक्ती घरी ज्ञान भक्ती घरी ज्ञान भक्ती घरी ज्ञान स्पष्ट सांगितलं जिथं भक्ती आहे तिथलं ज्ञान तिथंच ज्ञान आहे. आता आमच्याकडे पुस्तकातलं ज्ञान आहे, लोकांचं ऐकलेलं ज्ञान आहे आणि मी ऐकून वाचून जे ज्ञान सांगतो ते परोक्ष ज्ञान. ज्ञान मी दोन प्रकारचं आहे, एक परोक्ष ज्ञान, एक अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान ज्या दिवशी ज्या माणसाला होईल त्या दिवशी त्याचा जन्म शेवटचा आहे. तुम्ही म्हणाल आमच्यासारख्या येण्याला कसं होतंय, आम्ही काय का कळवलंय, आम्हाला काय पुस्तक कळला काही कळला वाचा येणार, वाचलं तर लक्षात राहीना, मग आम्हाला कसं ज्ञान होईल. संतांनी एका भाषेत सांगितलं ज्ञान व्हायचं असेल कलियुगामध्ये एकच उपाय आहे, नामस्मरण. भक्ती ही कलियुगात नामस्मरणाची आहे आणि नामस्मरण जर एखाद्या भक्तानं पराभूतीच्या अवस्थेमध्ये केला, कारण भक्ती बी साधी नाही, अतिशय अवघड आहे, त्याच्यामध्ये ज्ञान मिळवणं त्याच्याहून अवघड आहे. आणि ही भक्ती करण्यासाठी कलियुगातल्या माणसाला पहिलं काम आहे नामस्मरण. आता हे सत्ता म्हणजे काय, तुम्ही भाग्यवान पुण्यवान, तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये भगवंताच्या नावाचा 7 दिवसाचा सप्ताह करायला मिळाला आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला सवय लागते नामाची. जर रोज एक गेलो तर आणि शेवटच्या रोजी आलो तर काही, दररोज जो येतो त्याला ज्ञानाची सवय लागते. आणि म्हणून सज्जन हो, भक्ती ही एक, पण भक्ती करावं कशाला. मी एवढं सोपं सांगणार तुम्हाला जमते का बघावं म्हणून. हेंगडेबाई ज्यांना गेलं तर ते जमणार नाही, ते नसणार म्हणायचं, हे बी सोडायचं नाही, ते जमणार म्हणून हे सोडायचं नाही. सोपी भक्ती नामस्मरण. नामामध्ये गंगाधर महाराज एवढी ताकद आहे. नामाची भक्ती ज्यानं केली गुरुजी, त्या नामानं त्याला ज्ञान दिलं. ज्ञान पुस्तकातलं वाचायचं नाही, पुस्तकामध्ये काही चांगलं आहे काही वाईट आहे. हे पुस्तकातलं ज्ञान भौतिक ज्ञान आहे, विज्ञान सुद्धा भौतिक आहे, हे सगळं ज्ञान भौतिक आहे. म्हणून माझ्या संतांना म्हणलं सर्वत्र हे ज्ञान, सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे, सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे, सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे, सर्वत्र हे ज्ञान पोट भरायाचे. परितेश नदीचे जगामध्ये व्यापाऱ्यापासून शिक्षकापासून डॉक्टर पासून कॉलेज पासून जेवढं बी ज्ञान आहे ते पोट भरायचं ज्ञान आहे, जीवनमुक्त व्हायचं ज्ञान नाही. जीवनमुक्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी
देवाची भक्ती करावी लागते. मग आता भक्ती कोणती करावं? देवाचं अन्योन्य भावानं. मी काय बोललो? अन्योन्य भावानं. हे देवा तू माझा आहेस आणि मी तुझा. इथं कोणी कुणाचं नाही, तुम्ही डोक्यातून काढा. इथं कोणी कुणाचं हे घटलेली तो जमते तितके दिवस राहतात. कोणी आज जाते, कोणी उद्या जाते. हे जात्यात नवे येत्यात, हे चालूच आहे गाडा. हे गाडा सृष्टीचा देव बंद करत नाही. जुने जात्यात नवे येत्यात, पुन्हा ते जुने होत्यात, ते जात्यात, पुन्हा नवे होत्यात. असं सृष्टीचं राजगाड काय. आणि माणसाला कळाली काय? कळाली माझा जन्म कशासाठी झालाय. आणि हे कळलं. संसार एवढा डेंजर आहे, काही सुधरू देत नाही. का पडले देवामध्ये? घरामध्ये अनंत भानगडी, लेकरू शिकायचंय, फलाना हाय, पिस्ताना हाय. आणि या सगळ्या उपदेवापासून देवाने एक खुबी केलं. जीवाला माणसाचा जन्म दिला, भक्ती करण्यासाठी दिला. पण भक्ती करणी म्हणून त्याला गुंगवायचं औषध दिला. गुंगवायचं औषध कोणतं आहे? कांता पुत्र. कांता पुत्र विद्या होहा देहाती प्रपंच. कांता पुत्र विद्या देहाती प्रपंच. कांता पुत्र विद्या होहा देहाती प्रपंच. कांता पुत्र विद्या देहाती प्रपंच. दिसत असे साचे परिमिते, दिसत असे साचे परिमिता. कांता पुत्र विद्या होहे देहाती प्रपंच. कांता पुत्र विद्या देहाती प्रपंच. कांता पुत्र विद्या होहे देहाती प्रपंच. कांता पुत्र संताला भक्तीनं काय प्राप्त झालं? कसे बाई? ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान म्हणजे भक्तीतलं ज्ञान म्हणजे तिसरा डोळा. माणसाला दोन डोळे दिले देवानं, तिसरा एक डोळा आहे, ते उघडत नाही भक्तीशिवाय. आणि त्यानं उघडला ते सगळं उघडं दिसते. हे जग उघडं, सगळं उघडं दिसते. आणि ते भक्तीशिवाय तिसरा डोळा उघडत नाही. आणि भक्ती हे एक कलियुग आहे. इथं योग जमणार, इथं याग जमणार, इथं तप जमणार, इथं अनुष्ठान जमणार, गल्लीत सप्ताह तरी तोरी येणं जमणार. बाकीचे लपडे लांबच राहिले. चल झालं संध्याकाळी जाऊन करलं गल्लीत का वाचर गेलं तरी गेलं राहायचं नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येकानं कीर्तनाला अवश्य यावं. कीर्तन म्हणजे अभंगात असलेल्या ज्ञानाचं निरूपण आहे. आणि ज्ञानाचं निरूपण ऐकलं आणि जर वाटलं खरंच त्यांना जमलंय, आपल्याला बी जमतंय का? मी तर म्हणतो हे संसार अजिबात अडवं येईना. बोलायला आपण अडकला, कुणी अडकून मी. संतांना म्हणलं कोण कोणाचे गुईले? होय गंगाधर महाराज, कोण कोणाचे गुईले? आणि कोण कोणाला बांधून ठेवले? आपला आपणच. मी घरी नसल्यावर कसं होते? नंबर 1 होते काही वेळी कल्पना. हे जे माणसाची संकल्पना आहे ती अत्यंत वाईट आहे. आणि ज्या वेळेला आज जर मी म्हणलो बाबू तुलाही कीर्तन करावं लागतं आहे, मी जर म्हणलो कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, दिसतचे सात परी. बायको खोटी आहे म्हणलं, पोरग खोटा आहे म्हणलं, पैसे खोटा आहे म्हणलं. का बर? हे देह सुद्धा खोटा आहे. का बर? अहो ही बी सोडून जाणार आहे. इथलं काहीच आपलं नाही नाही नाही.
माझं म्हणून जे कुस्त्या चालू आहेत नाही येडेपणा आपलं इथं काहीच नाही. आणि या जगात बायको लेकरू माय बाप हे गटलेली माणसं आहेत. अगदी कोण गटलं पहिल्या सुरू आई, त्याच्यानंतर कोण गटलं बाप. आता मग हे बायको आणि लेकरं लई उशिरा आले गावच्या मागून आणि झाले मालक तेच. किती गंमत आहे. रोप त्यांचाच. मायबाप पडले मागी, लेकर बायको पुढे. त्या गड्याला वाटते माझी माय मागी आहे, माझा बाप मागी आहे. मागी बघा म्हणलं की पुढले म्हणतात खबरदार मागी बघायचं नाही. मागी बघायचं तर मला कशाला घटलो. आणि जर तुम्हाला मागी बघायचं असेल तर तुमची खानावर बंद. अवघड गोष्टी तो मी काही कथा समजली. ज्या वेळेला पुरुष स्त्री मुलगा संपत्ती हे सगळं इथं राहणार आहे, इथंच आलंय, इथंच राहणार आहे. ते कवा कळतंय त्याला भक्तीतलं ज्ञान झाल्यावर. आता आम्हाला वाटतं काय माझं लेकरू आहे, माझी बायको आहे, माझे मायबाप म्हणणार, हे दोनच म्हणते. आणि हे दोन्ही ह्याचे नाहीत. थोडे दिवस उगाच मतलब पुरते आहे. तुम्हाला सांगतो कोणी कुणाचं नाही. एक छोटं उदाहरण देतो. एक नवरा बायकोचं जोडपं होतं. गरिबी होती. गरिबी श्रीमंती ही आपल्या प्रारब्धाचा ठेवा आहे, आपल्या अदृष्टाचा ठेवा आहे, आपल्या दैवाचा ठेवा आहे. गरिबी पचविणं अवघड आहे, श्रीमंती पचविणं बी अवघड आहे. श्रीमंत माणूस गरीब माणसाला बोलणार आणि गरीबाला काही कळणार. पण सज्जन हो, या जगात गरिबी बी पानाचा तुलना आहे. अपराची सावली तैसी संपदा आहे आणि धनाची सावली आहे. आज तुम्ही श्रीमंत, उद्या त्याने श्रीमंत. आज तुम्ही गरीब, उद्या त्याने. हे जे आहे ना हा प्रवास आहे. आणि इथं कोणी कोणाचं नाही. उदाहरण सांगणार तुम्ही. नवरा बायकोचं गरिबी होती. ज्या बायकोला आपल्या नवऱ्याची गरिबी कळते आणि जी आपल्या नवऱ्याला त्याच्यामध्ये साथ देते त्याचा संसार ठीक आहे. आणि एवढ्याला कुस्ती खेळते तिथं काही नाही. आणि झालं कसं, दोघांचे पोट भरला गेलं. गड्याने विचार केला, गंगाधर महाराज आपण मुंबई पुण्याला जाऊ, मी कंपनीमध्ये काम करतो आणि तू घरी आनंदाने राहायचं. मग मुंबई पुण्याला गेल्या काम आहे हो. 10-15 हजार पगार म्हणजे पोट चालतंय. त्याला मग 15,000 पगार. मुंबई पुण्यात 15,000 का होलं. इथं पूर्ण गेल्यात आपल्याला. तरी एवढ्या काटकसरीने राहायचा त्यानं. आणि कधी बी गरिबाच्या घराजवळ श्रीमंताचं घर राहू नये. गरिबाच्या घरी रोज कलामत होते. ते काय तर आणतोय आणि शेजाऱ्याला दाखविल्याशिवाय त्याला गुढी वाटणार. पहिलं तर साडी आणली बाई, एक आठवडा फिरती गल्ली साडी. आता फिरायचं बंद झालंय. सगळ्यांना म्हणले नंबर 1 काय म्हणले की तिला लेवाय कोण वाटत. आता ते प्रथा बंद झाली. आणि म्हणून रोज ते सावकारीन तिचा नवरा रोज 8 दिवसाला नवी साडी. आणि तिने त्या घरी पहिला दाखव. माणसाच्या किती बघते कवा तर माणसाचा जर आग पडते. बाईच्या अंगात आग पडली. वर्ष झालं साधी एक साडी नाही. इथं आठवड्याला एक साडी आहे. तिने म्हणली मालकाला मला बी एक साडी आणा. त्यानं म्हणलं आपली पगार थोडी आहे, साडी आणायला कर्ज होतंय, कर्ज फेडणं अवघड आहे. उपाशी राहणाऱ्याचा त्याला कर्ज नाही, त्याचा एवढा भाग्यवान जगात कोणी. पण आमचं सगळं ऋण काढून सण आहे. म्हणून तर आमचं कुंकडे एक कर्जाचे कुंकडेचा वारा जातो, काकाचा देते, गळा देते. आणि म्हणून त्यानं म्हणला बाई होय मला खूप अनाव वाटलं. कोणी कुणाचं नाही सांगलेला.
खूप आणावं वाटलं नाही, पण पैसे नाही. बाईने विचार केले याला बऱ्या बोलांना आणून दे. बाईपाशी एक अस्त्र आहे, एक हत्यार आहे, भांडण किरकिर. ते कवा करते तुम्ही करता का नाही की तुम्हाला माहित नाही. जेवाय बसलं की किरकिर चालू झाली. किरकिर झाल्यावर का टीव्ही आहे का टेप आहे? 4 घास जेवाय काय रोज 4 घास खाल्ल्यावर का लई दिवस वाचतंय का? गड्यानं विचार केला बाई बिघडली, साडी आणूनच द्यावं लागतंय. मी कोणी कुणाचं नाही म्हणलं. मग बाईला म्हणला बाई 5 तारखेला पगार होते, 6 तारखेला रजा घेतो, नंबर 1ची साडी आणून देतो. भांडण मिटलं. मग 5 तारखेला पगार झाली, 6 तारखेची रजा घेतला आणि त्याच्यात मी भारी आणून बी उपयोग नाही. ते कलर पसंत करावं लागते. त्याच्यात मिली भानगडी. त्यानं तिला कलर पसंत करायची साडी आणलं. तिने बघितली, आनंद वाटला. या बिचाऱ्याला तर तो सकाळचा स्वयंपाक केव्हा जेव्हा लागतो तर मॅडम संध्याकाळी, सकाळचा संध्याकाळी. आता तुमच्यामध्ये वेगळं असेल, लगे मालक जेव्हा बसला की गरम करतात. लई जणाला सकाळचा संध्याकाळी आहे, काही जणांना टीव्हीने मुरमुऱ्यावर येत काही. एक कथा खराब आहे महाराज संसारात. मग या बाईने म्हणली आज मी तुम्हाला मिष्टान्नाचा स्वयंपाक करणार आणि सकाळचं जेवायचं नाही. आनंदानं बोलू बोलत स्वयंपाक करून आली. त्यालाही बरं वाटलं, किरकिर नाही बोलले बिचारी. मस्तपैकी एवढ्यामध्ये एक फोन आला कंपनीतून आणि त्या फोन असा होता, कंपनीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि सगळे कर्मचारी मेले. चांगली गोष्ट आहे का? त्या गड्याला वाटलं माझे दोस्त सगळे मेले. कपाळाला हात लावून बसला. तिने म्हणली आज एवढ्या आनंदाचा दिवस कपाळाला का हात लावला? कपाळाला हात लावणं म्हणजे दुःखाचं चिन्ह आहे ते. मग तिनं त्यानं म्हणलं बाबा बॉम्बस्फोट झाला आणि कंपनीतले सगळे माणसं मेले. मग ही बाई का म्हणते देव मला किती सत्याचा आहे, माझ्या साडीने माझा वाघ वाचला. एवढ्यामध्ये दुसरा फोन आला आणि एवढ्यामध्ये दुसरा फोन आला. जेवढे मेले तेवढ्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये अनुदान. यानं म्हणलं बायकोला बरं झालं मेलेलं काही वापस येत नाही, पण राहणाऱ्याला तर सरकारनं 50 लाख म्हणले तिची दातखिळ बसली. नीट आहे का? तिनं कपाळाला हात लावली आणि मालकाला का म्हणते आणि कधी तर साडी आणायला चाललं असतं. रजा घ्यायची का गरज होती? म्हणजे त्या टोळीत ह्यानं बी गेला असता आणि हिला 50 लाख रुपये मिळाले असते. म्हणून का म्हणले बाबू नाही रे, नाही कुणाचे कोणी तुझे नाही रे कोणी, नाही कुणाचे कोणी अरे तुझे नाही रे कोणी. अगदी जाशी एकच राजा माझे माझे म्हणून, अगदी जाशी एकच राजा माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कोणी तुझे नाही रे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी अरे अगदी जाशी एकच राजा माझे माझे म्हणून. अगदी जाशी माझे माझे कोणी नाही रे कोणाचे आहे एकच जायाचे, आहे एकच जायाचे, आहे एकच. मतलब बिघडला की एकत्र राहिलं. आणि म्हणून संतानं सांगितलंय सज्जन माणसा तू किती पेटात सापडले
संसार म्हणजे चक्रव्यूह आहे. त्याच्यामध्ये जाता येत नाही, बाहेर येता येत. त्याच्यामध्ये ज्यानं कोण बाहेर आला, ज्यानं भगवंताची भक्ती केला. भक्ती ही एक जीवाजवळ सगळ्यात मोठी शक्ती आहे. नामस्मरणाची भक्ती सगळ्यात मोठे. एक छोटं उदाहरण देतो. एक साधू एका झाडाखाली एक माळ घेऊन भगवंताचं नाव जपत बसला होता. एवढ्यामध्ये एक शिकारी खांद्यावर बंदूक घेऊन तिथं आला. त्यानं बघितलं महाराज माळ जपला आलंय, देवाचं नाव घेऊन आलंय. त्याला आता ही काही जणांना हे गोड वाटलं, हे उभं गल्लीला उपाध्याय म्हणतात. आणि तेवढ्यामध्ये त्या कोण शिकाऱ्याने विचारलं त्या साधूला, तुमच्या हातात काय आहे? साधूनं सांगितलं, माझ्या हातात जपमाळ आहे. मग साधूने विचारलं, तुझ्या खांद्यावर काय आहे? शिकाऱ्यानं सांगितलं, माझ्या खांद्यावर बंदूक आहे. ज्याच्याजवळ बंदूक पिस्तूल आहे ते माणसाला नीट म्हणा उडीतो म्हणते, पैसे असणार मी तसंच बोलतोय. मग ते शिकारी म्हणणारा, तुझी माळ काय करते सांग. त्या जप करणाऱ्या साधूनं म्हणला, तुझी बंदूक का करते ते सांग. झाडाखाली बसलं होतं, वर एक पक्षी होता. यानं बंदुकीतली गोळी सोडली आणि तो पक्षी मरून खाली पडला. तेव्हा शिकारी काय म्हणतो, माझी बंदूक हे काम करते आहे, तुझी माळ का करते सांग. तेव्हा ते साधू आला, ते माळ त्या पक्ष्याच्या अंगावरून फिरला. पक्षी पुन्हा उडून झाडावर जाऊन बसला. माझी माळ हे काम, हे भक्ती आहे, हे अनुभव आहे. म्हणून तर संताला या जीवनात कधीच भेव वाटलं नाही. त्याचं कारणच आहे, त्यांच्या रोज भक्ती होती, श्रद्धा होती, निष्ठा होती, अवधान होतं. आपल्याला श्रद्धा बी नाही, निष्ठा बी नाही. आणि म्हणून आजचा अभंग आहे ना, इतकं सुंदर समन्वय साधला बसवलिंगानं. बसवलिंग हे लिंगेश्वराचे पुत्र, लिंगेश्वर हे त्याचा बाप, ते बी अध्यात्मवादी. लिंगेश्वरानं त्याच्या मुलाचा उद्धार केला आणि बसवलिंगाला आत्मज्ञान झालं. आणि आत्मज्ञान केवळ भक्तीमुळे झालं. आणि ते सांगत असताना मांडणी एवढी सुंदर केली आजच्या अभंगाची. भक्तीचे धनुष्य वैराग्याची दारी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची दारी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची वारी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची वारी. जानवान परी देवाधारी, जानवान परी देवाधारी, भक्तीचे धनुष्य वैराग्याची वारी. ज्याला पान सोडायचं आहे त्याला पहिलं का पाहिजे, धनुष्य. धनुष्याशिवाय बाण लावता येत नाही. इतकं चांगलं म्हणजे नाही. भक्तीचं धनुष्य वैराग्य, वैराग्य आपल्यापाशी आहे. बाण वैराग्य, शमशान वैराग्य. वसन वाट्यावर गेलं, माती लोटते. कोणाचं म्हणते माणसाचं काय, बाई म्हणते पुन्हा लेकरू नको बाळात वैराग्य. हे वैराग्य क्षणिक वैराग्य. आणि संसार
संसारातल्या माणसाला राग येतो, अनेक माणसाला वैराग्य तयार झाले, पण ते कुटुंब शेवटपर्यंत नाही. आमचं वैराग्य कुटुंब आहे, तुम्हाला सांगायला ऐकायला सज्जनो, आपलं वैराग्य कुटुंब आहे. एक नवरा बायकोचं जोडप होत, बाई होती तापड, तिथं बाई तापड आहे आणि गडी गरीब आहे, तिथे मी भांडले होईना, कोणतं दम खाते. जिथं गडी तापड आहे, बाई दमदार आहे, तिथे भांडण लई होईना. आणि जिथं दोन्ही बी तापड आहे, रोज गल्ली बोलावं. आणि जे बाई होती तापड, रोज भांडायची, जेवाय बसला की वैराग्य सांगलेला तुम्हाला, मला वैराग्य कसला ते सांगलेला मी. नीट ऐका, गंगाधर महाराज जेवाय बसले की बाई भांडायची, गडी उठून जायचा, रोज 4 घास जेवून गडी झाला. रोज 4 घास जेवल्यावर माणूस चांगलं होते का? किरकिरीच्या पडी कुणाला पण जात नाही. आणि रोज गडी झालं रोज, त्याचे काही दोस्त होते, सगळं औषध बाहेर आहे बरं, घरला घेऊन यायचं. बाहेर सगळं औषध देणारी मंडळी आहे, असं औषध देते की घरात का लागतेच, ते रेट पटायच असते. मग यानं जातो तो, मग त्याचे दोस्त म्हणाले, राजा का झाले, लय ओढ झाले. त्यानं म्हणलं, मला जेवाय बसलो की बायको किरकिर एवढी जास्त करते की जीवच वाटणार. मग ते एका दोस्तानं त्याला मंत्र दिला, दिलीपूर्वी भांडणारी चाललो म्हणून यावं, बघ तेवढं म्हणून आला औषध घेऊन बाहेर. मग बाई भांडण सुरू केली. गड्यानं म्हणलं, मी दुनियावर चाललो. बाईने विचार केली, भांडून भांडून कुट्टा झालाय त्याचा, आणि खरंच गेलं तर कस करा, अवघड आहे. गच्च बसली, तोंड बंद. त्याला आपल्या दोस्ताला आभार मानलं, मित्राने मला औषध चांगलं दिले, पोट भरून जेवलो. मग दुसऱ्या दिवशी बाई तोंड उलटी खेळत चाललो म्हणलं झालं, भांडण पण होता होता 8-10 दिवसात पोट भरून जेवून ह्यानं चांगलं झालं घेऊन निघतलं. आणि त्या बाईला भांडण केल्याशिवाय जेवाय जात नव्हतं. तिनं भांडण न केल्यामुळे तिला जेवण नाही गेलं. ते झाली रोज, बाई झाली रोज. तिच्या बी दोस्तीनी होत्या, त्या म्हणजे का झालं ग माया चांगली दिसतो ती, असं कसं झालं काय सांगू. माझा मालक भांडूच देईना, तोंड उघडले की चाललो म्हणाले. म्हणजे गेल्यावर कस करू. त्या बाईनं म्हणली, कुठं जाईना, बेशक ना आपण जाऊन कुठं जाते. तिने बी औषध घेऊन आली की घरला, सगळ्यांना औषध बाहेरच आहे. मग आली घरला औषध घेऊन. मग आता इथं 8-10 दिवसापासून भांडण बंद आहे. थोडं अंगामध्ये ह्याय का भरलेलं, भांडायची सुरू केली. बेतुक्का घरी म्हणलं चाललो, तिनं म्हणली खुशाल जा. आता 10 मिनिट घरात तर बसाय येईना. आलो बाहेर घराच्या, त्या गावात एक कुच्चरवट्टा होता, कुठे मी राहते तिथं CC कॅमेऱ्यासाठी एक माणसं राहतात. काय चाललंय काय नाही, कुठं काय. मग एखादं म्हणलं का झालंय, लय चोपलंय. नाही आता माझ्या घरी जमणार, मला दुनियावर जावं लागतंय. एकानं माझ्या जंगलात आल्यात साधू, त्या साधूकडे जा आणि त्यांच्या संग राहा. आपलं वैराग्य सांगला कुठवर आहे ते. आलं जंगलामध्ये,
साधू काय? साधू कोण? काय बी साधविणारे साधू नाही. साधू हे साधक असतात आणि आपल्या इच्छा मागतात. आपण आपल्या इच्छेपै शेत विकतो, घर विकतो, वाटतं ते करतो, पण आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण चोरी करतो, गलत काम इच्छा पूर्तीसाठी. साधू तेच ज्यानं आपली इच्छा मारला आणि संसारात कसली बी इच्छा राहू नये म्हणून ते त्यागानं वागतं. ते साधू म्हणजे त्याग. मग त्याने गेला, नमस्कार केला, तुमच्या टीम मध्ये यायला आला मी. त्याने म्हणजे आम्ही भावकी वाढवला झालं एका गावाला. मग जवळच्या माणसाला सांगितलं आठवण लाडवा गाव करा. यानं मला पुष्टी घेऊन रोटी खाण्यापेक्षा इथं लाडू मिळाल्या 5-6 महिने जायचंच नाही. हुडकी ती कोणा वैराग्य समजा तुमचं माझं. मग ते साधू लिंबाच्या पाण्याचे कुठून लाडू खात होते, कारण मनाला मारल्याशिवाय देवाचा रस्ता उघडत नाही. मन देवाकडे जाऊ दिली त्या भानगडीत घुमितय आणि आपण त्याच्या संघ घुमला. आणि म्हणून त्यावेळेला त्या साधूने विचार केला, बसायला आला एक पाहुणा. दिवस माझ्या पुन्हा थांबलं. अंधार पहिल्या घरला आलं. बायकोनं म्हणजे कसं काय आलो? बोललं सारखं चालतंय का? म्हणावं लागतं तसं. तर ह्याला म्हणतात क्षणिक वैराग्य. भक्तीमधलं वैराग्य हे कायम वैराग्य. भक्तीचं वैराग्य ज्याला मिळवायचं आहे त्याला कलियुगामध्ये सगळ्यात सोपा मार्ग नामाचं स्मरण. आणि त्याचं स्मरण चांगलं झालं बाबू आणि त्याचा भाव वाढला तर त्याला अनेक मार्ग जीवनमुक्तीचे सापडतात. म्हणून संतांना म्हणलं स्मरण करावं. मनी भाव स्मरण करावं, स्मरण करावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं. स्मरण करावं, स्मरण करावं, स्मरण करावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं, मनी भाव धरावं. मनाच्या ठिकाणी जोपर्यंत भाव तयार होईना तोपर्यंत देवाचं काही करणार. मनाच्या पुढे एक भाव आहे. मनाचा भाव बदलते क्षणाक्षणाला. पण संतांजवळ जीवभाव होता. आम्ही जीवे भावे शरण आलो. संत काय म्हणतात, जीवाचा भाव मनाच्या पलीकडे आहे आणि मनाला अकळा आणि ते नामाशिवाय अकळत नाही. आणि नाम एक अशी शक्ती आहे, तुम्हाला काहीच कळणार, काहीच वाचता येणार तरी पण तुमच्याजवळ एक काय देवाचं नाव आहे. ते नाव म्हणजे तुमच्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती आहे तुमच्याजवळ. कारण संतांना सांगितलं तुम्हाला ज्ञान नाही पण नामाची ताकद सांगताना काय म्हणतात, तैसे नवे नाम